आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। कमी वजनाच्या नवजात बाळांच्या आरोग्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत अंबरनाथ नगरपालिका आणि पंचायत समितीच्या आशा सेविकांना काल मदर अँड चाइल्ड्स या संस्थेच्या माध्यमातून कांगारू केअर प्रशिक्षण देण्यात आलं। मदर अँड चाइल्ड्स ही नवजात बालक आणि त्यांच्या मातांचं आरोग्य आणि पोषण यासाठी काम करणारी सामाजिक संस्था आहे। या संस्थेच्या माध्यमातून 2023 पासून कांगारू हा प्रकल्प सुरू करण्यात आला। कांगारू केअर प्रशिक्षण या अंतर्गत आशा सेविकांच्या माध्यमातून बालकांचं आरोग्य सुदृढ राहण्यासाठी आशा सेविकांना कांगारू केअर प्रशिक्षण देण्यात येतं। काल अंबरनाथ नगरपालिका आणि पंचायत समितीच्या आशा सेविकांना महात्मा गांधी विद्यालयाच्या सभागृहात हे प्रशिक्षण देण्यात आलं। या प्रशिक्षण कार्यक्रमात 200 पेक्षा जास्त आशा सेविकांनी सहभाग घेतल्याची माहिती संस्थेचे समन्वयक अनिमेश जोशी यांनी दिली। नमस्कार, माझं नाव अनिमेश जोशी, फाउंडेशन फॉर मदर अँड चाइल्ड हेल्थ या संस्थेत काम करतो। या प्रोजेक्टचा कोऑर्डिनेटर म्हणून काम पाहतोय। आपला जो प्रोजेक्ट आहे तो सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगर आणि मॅटर्निटी हॉस्पिटल या 2 ठिकाणी प्रोजेक्ट कार्यरत आहे। याच्यामध्ये जे कमी वजनाची बाळं असतात यांच्यासाठी हॉस्पिटलमध्ये समुपदेशन, तसेच ज्यावेळेला ही कमी वजनाची बाळं डिस्चार्ज होऊन आपल्या वस्तीत जातात तर त्यावेळी त्यांचा फॉलोअप असा घेतला जातो। या प्रोजेक्टच्या अंतर्गत आशा कार्यकर्त्यांचे तसेच हॉस्पिटलच्या स्टाफ यांचे प्रशिक्षण कांगारू मदर केअरवरती याची तरतूद केलेली आहे। आज अंबरनाथ नगर परिषद आणि अंबरनाथ पंचायत समिती या दोन्ही ठिकाणच्या आशांचं कांगारू मदर केअरविषयी ट्रेनिंग आपण आयोजित केलेलं आहे। या ट्रेनिंगमध्ये एकूण 200 आशांनी सहभाग घेतलेला आहे। कांगारू मदर केअर म्हणजे आईनी जे कमी वजनाची बाळं असतात अशा बाळांच्या मातांनी बाळाला त्वचेपासून त्वचेपर्यंत संपर्कात ठेवणं, यासाठी याला कांगारू मदर केअर म्हटले जाते। कांगारू मदर केअर मुळे त्यांना बाळाला एका पद्धतीनं एक ऊब मिळते, जेणेकरून त्या बाळाचं वजन वाढण्यास मदत होते आणि स्तनपानामध्ये सुद्धा सुधार होते। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।